वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला, रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। पारेगाव रोडवरील धोकादायक ढाप्यामुळे अपघाताचा धोका वाढला। नगरसेविका शीतल शिंदे आक्रमक। नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। येवला शहरातील पारेगाव रोडवरील भावसार किराणा परिसरात पिण्याच्या पाण्याचा वालचा ढापा अनेक दिवसापासून तुटलेल्या अवस्थेत आहे। या ठिकाणी मोठा धोका निर्माण झाला असून रात्रीच्या वेळेस वाहन चालकांना हा भाग न दिसल्याने वारंवार अपघात होत आहे। नुकतेच एका कॉलेज युवकाची दुचाकी या ढाप्यामध्ये अडकल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नगरसेविका तथा महिला बाल विकास समिती सभापती प्राध्यापक शीतल शिंदे यांनी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले, प्रशासनाचे लक्ष वेधले, तसेच अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। विद्या शिंदे, स्वाती भावसार, सोनाली जंगम, राजश्री पाटील, पल्लवी पाटील, मनीषा काळे, धनश्री गुंजाळ, बाळासाहेब शिरसाट, विशाल भावसार, प्रशांत शिंदे आदींसह आंदोलनात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। परवा रात्री जात असताना मोटरसायकलीवरून लाईट गेलेली होती, तर लाईट गेलेली असताना खड्डा मला दिसला नाही, त्यात माझा पडून हात तुटलेला आहे। तरी सदर नगरपालिकेने लवकरात लवकर खड्डा बुजवावा अशी विनंती करतो। आज मी या ठिकाणी प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उभी आहे। आमच्या या प्रभागामध्ये चौफुलीवर वर्दळीच्या ठिकाणी जो पाण्याचा वॉल आहे तो गेल्या 2 महिन्यापासून अक्षरशः त्या ठिकाणी ते चेंबर फुटलेला आहे। वारंवार नगरपालिकेत याची तक्रार केलेली आहे। जे पाणी सोडणारे इंजिनियर आहेत त्यांनाही सांगितलेलं आहे, परंतु मी स्वतःही फोन केले, पाठपुरावा केला, परंतु त्यांनी त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही। आणि विशेष म्हणजे जे रस्त्यावरचं सांडपाणी आहे ते त्या चेंबरमध्ये जातं आणि पाईपलाईनद्वारे ते नागरिकांच्या घरात पोहोचतंय अशी नागरिकांची तक्रार आहे। आणि या ठिकाणी चेंबर न दिसल्यामुळे बरेच अपघात होत आहे। काल परवाच एक मुलगा त्याचा अपघात झाला आणि हात मोडलेला आहे। तुम्ही बघू शकता का तो मुलगा आज या ठिकाणी आहे। बरं, हातावरच निभावलं, या ठिकाणी मोठी जीवितहानी सुद्धा होऊ शकते। याला जबाबदार कोण? आता वेळोवेळी प्रशासनाला सांगून सुद्धा ते याची दखल घेत नाही आणि म्हणून आम्ही गांधीगिरी पद्धतीने या ठिकाणी आंदोलन करत आहोत। आणि माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की कृपया हे जे निकृष्ट दर्जाचं काम आहे, कारण गेल्या वर्षभरात 5 ते 6 वेळा हा चेंबर फुटलेला आहे आणि त्या निकृष्ट दर्जाचं काम ते करत आहे। माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की कृपया ते दर्जेदार काम आपण या ठिकाणी करावं आणि नागरिकांना दिलासा द्यावा।